ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी हा परिसर जिंकून घेतला, आरमार स्थापनेनंतर साधारणतः 1672मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला आक्रमण करण्याचं ठरवलं होतं। वास्तू आहे, हा भक्कम असा बुरुज आहे, तो बघण्यासारखा आहे। आपण तिकडे जाऊया। घोड्याचा मुख असणारा सह्याद्रीचा भाग, तुम्ही घोडबंदर म्हणा, आम्ही उल्हास नदीवरचा पहारेकरी म्हणू। नमस्कार मंडळी, मी जिग्नेश आणि स्वागत करतो तुमचं प्रवास एवढा यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आता मी उभा आहे घोडबंदर किल्ल्यावरती। तत्पूर्वी आपण ह्या वाटेने आतमध्ये आलो। हे तुम्हाला जे दिसतंय ते आहे घोडबंदर गाव, आणि या वाटेने आपण गडाच्या मुख्य भागामध्ये आतमध्ये आलो। तर तुम्हाला इथे सर्वीकडे ही रेती वगैरे बघायला मिळेल। साधारण आता पुरातन खात्याच्या अधिपत्याखाली हा किल्ला येतो, त्याच्यामुळे इथे बऱ्याच प्रमाणात संवर्धनाचं काम चालू आहे। घोडबंदर म्हणजेच आपल्या मुंबईजवळील लोकांना चांगल्याच पद्धतीने माहिती असेल, मुंबईकडून ठाण्याकडे जाणारा मार्ग आणि तिथून पुढे कल्याण आणि भिवंडीकडे जाणारा हा मार्ग, खूप गर्दी असते ह्या मार्गासाठी। आपण आता ह्या रस्त्यामध्ये आहोत, या घोडबंदर किल्ल्यावरती आहोत। तत्पूर्वी या मार्गाने मुंबईवरून ठाण्याच्या मार्गाने जाताना आपल्याला घोडबंदर हे गाव लागतो, आणि या घोडबंदर गावाच्या मध्ये ते वसलेलं घोडबंदर किल्ला, आपण ह्या किल्ल्याला भेट द्यायला आलो। तर आपण या मार्गाने आता आतमध्ये जाऊयात, बघूयात किल्ल्यामध्ये बघण्यासारखं काय काय आहे। तर त्याला या माझ्या मागे। सध्या हा किल्ला भारतीय पुरातन खात्याच्या अधिपत्याखाली येतो। बरेच कामं आणि संवर्धनाचं काम पुरातन विभागाकडून इथे होत आहे। आपण आता मुख्य जो बुरुज आहे त्या बुरुजाकडे जाऊयात। तत्पूर्वी या भागाला घोडबंदर असे का म्हणतात, याचे 2 तर्क लावले जातात। पहिला तर्क असा की ज्यावेळेस पोर्तुगीज 1530मध्ये ह्या परिसरात आले होते, आणि पुढे 1550मध्ये त्यांनी हा इथे छोटा किल्ला बांधला होता, आणि त्यावेळेस त्यांनी इथून व्यापार मार्ग होता, हा प्राचीन बंदर होतं घोडबंदर बंदर म्हणून, आणि त्यावेळेस त्यांनी इथून व्यापार करायचे। घोडबंदर म्हणण्याचं कारण असं की पोर्तुगीज इथून अरबी घोड्यांचा व्यापार करायचे, अरबमधून जे आणले जायचे तिथून या बंदरावरती उतरवले जायचे, आणि त्यामुळेच ह्या बंदराला घोडबंदर असे एक नाव पडलं। दुसरा तर्क असा की सह्याद्रीचा डोंगर रांगेचा एक भाग या समुद्र खाडीला येऊन मिळतो, आणि तो समुद्र खाडीचा आकार, जो डोंगर रांगेचा आकार घोड्याच्या मुखाप्रमाणे दिसतो, त्याच्यामुळे या भागाला घोडबंदर असं बोललं जातं। आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये जाऊन बघूयात। तत्पूर्वी इथे काही अवशेष आहेत, ते आपण जाऊन बघूयात। सध्या संवर्धनाचं बऱ्या प्रमाणात काम चालू आहे, त्याच्यामुळे आतमध्ये बरीच अशा वस्तू ठेवलेल्या आहेत, आणि रंगरंगोटी केल्यामुळे जो त्या काळचा फील आहे तो फील येत नाही आहे। ह्या अशा एक छोट्या 4 खोल्या आहेत। आपण पुढच्या खोलीमध्ये जाऊयात। इथून आपण बघितलं तर हे गडाचं मुख्य बुरुज दिसतं। हेच गडाची सर्वात उंच बाजू आहे, आणि वरती आपला परम पवित्र भगवा ध्वज फडकताना दिसतो। इकडे ह्या खोलीमध्ये आपण जाऊन बघूया। अशा प्रकारे प्रशस्त अशा खोल्या आहेत। सध्या पुरातन खात्याकडून बरीच रंगरंगोटीचं काम झालं असल्यामुळे तो जेवढं जास्त फील येणार नाही तुम्हाला। अशा 4 खोल्या आहेत त्या, आपण ह्या साईडने बघूया। या परिसरात आलोय। हे पूर्वीचं बांधकाम नाही, आता पुरातन खात्याकडून नवीन संवर्धनाचं काम चालवलेलं आहे। अशा प्रकारे ह्या 4 खोल्या दिसतात, 1 2 3 4 अशा रांगेमध्ये या खोल्या आहेत। तर आता आपण मुख्य बुरुजाकडे जाऊया। ज्यावेळेस इंग्रजांनी 1818मध्ये हा परिसर जिंकला होता, त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्य कार्यालय म्हणून ह्या किल्ल्याचा वापर केला जात होता। तसंच जो मुख्य अधिकारी होता तो ठाण्यामध्ये बसत होता,
परंतु इथून जे ऑफिस म्हणजे ते कार्यालय चालवलं जात होतं त्यावेळेचं. आता आपण मुख्य किल्ल्याकडे जाऊया. तर मित्रांनो, आपण किल्ल्याच्या आतील भागामध्ये आहोत आणि माझ्या मागे हा किल्ल्याचा भक्कम असा बुरुज आपल्याला बघायला मिळतोय. तर किल्ल्याबद्दल थोडीफार आपण माहिती जाणून घेऊयात. जेव्हा 1530मध्ये पोर्तुगीजांनी हा परिसर जिंकून घेतला होता आणि पुढे 1550मध्ये पोर्तुगीजांनी इथे एक छोटी गडी उभारली होती, छोटा खाणी किल्ला बांधला होता. साधारणतः 150 वर्षे लागले होते हा किल्ला बांधण्यासाठी आणि पुढे 1730मध्ये या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं होतं आणि त्यावेळेस पोर्तुगीजांनी या किल्ल्याचं नाव ठेवलं होतं ककाबे दी तन्ना असं या किल्ल्याचं नाव ठेवलं होतं. आणि पुढे 1737मध्ये चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वसई मोहीम आखली होती आणि 1737मध्ये मराठ्यांनी या किल्ल्यावरती विजय मिळवला होता. किल्ल्यामधील एकमेव अशी भव्य असा हा बुरुज आहे. बाकी आपण ज्या आतापर्यंत वास्तू बघितल्या होत्या त्या पुरातन विभागाकडून संवर्धन करून वस्तू आता बनवलेल्या आहेत, पण ही एक वास्तू आहे, हा भक्कम असा बुरुज आहे, तो बघण्यासारखा आहे. आपण तिकडे जाऊया. 1737मध्ये पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये जो युद्ध झाला होता, त्या युद्धामध्ये पोर्तुगीजांची तब्बल 250हून अधिक माणसं मारली गेली होती आणि 7 गलबते सुद्धा मराठ्यांच्या हाती लागली होती. मराठ्यांनी हा किल्ला जिंकून वसई मोहिमेचा विजयाचा मार्ग मोकळा केला होता. बुरुजावरती येऊन पोहोचलोय आणि बुरुजाचं या वेगळं पण असं आहे. थोडं आतमध्ये या. आपण आतापर्यंत जेवढे बुरुज बघितले, हे बुरुजामधून जाणारी मुख्य बुरुजावर आतमध्ये जाणारी वाट आहे. हे बघा, इथे या सीड्या दिलेल्या आहेत. थोडं मागे व्हा. आणि आतापर्यंत आपण बुरुज बघितले, त्याचे दरवाजे अशा प्रकारे बंद होत होते, पण हे बुरुज वेगळं आहे. थोडं आतमध्ये या. आपण इथे बघू शकतो, इथे अशा प्रकारे दरवाजा अडकवण्यासाठी जागा आहे. हे बघा, अशा प्रकारे वरून दरवाजा खाली सोडला जायचा आणि अशा प्रकारे इथे दरवाजा येऊन हा बंद व्हायचा. आतापर्यंत जेवढ्या किल्ल्यांवरती मी तर हे प्रथमच बघितलं, असं मला तर पहिल्यांदाच बघायला मिळालं. आतापर्यंत असा दरवाजा आपण बंद होत होते. इथपर्यंत आपण अर्नाला बघितलं, अर्नालामध्ये एवढे प्रवेशद्वार बघितले, तिथपर्यंत अशा प्रकारे दरवाजे बंद होते, पण हे वेगळं आहे. हे बघा, इथून असा दरवाजा खाली सोडला जायचा आणि हा दरवाजा इथे येऊन असा बंद व्हायचा. तर आता आपण बुरुजाच्या वर जाऊया. या माझ्या मागे. थोडं आतमध्ये आल्यानंतर इथे खोली दिसते. सध्या रंगरंगोटीचं काम झालेलं आहे, त्याच्यामुळे तेवढं काही फील येणार नाही. जे वरती बुरुजावरती जे सैनिक होते, ते पहारेकरी होते, त्यांच्यासाठी आराम करण्यासाठी खोली असावी किंवा त्यांचे शस्त्र वगैरे ठेवण्यासाठी खोली असावी. आता आपण वरती बुरुजावरती जाऊयात. बुरुजाच्या वाटेतून आपण आतमध्ये आलो, तर पुढे आपल्याला इथे खोली लागली होती आणि मी जे वरून तुम्हाला म्हणलं होतं की दरवाजा खाली सोडला जातो आणि दरवाजा जो प्रवेशद्वार होता तो बंद केला जातो. हा वरचा भाग आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्या साईडला जर बघितलात तर एक सुंदर असा सूर्यास्त होताना दिसतोय आणि हे मीरा भाईंदरचा परिसर आपल्याला बघायला मिळतो. तसंच हा असा भक्कम असा बुरुज आहे आणि साधारणतः त्यावेळेस पोर्तुगीजांच्या काळामध्ये इथे 15 ते 20 तोफा होत्या असं बोललं जातं. पण आपल्याला परमपवित्र भगवान ओळखताना दिसतोय त्या माझ्या मागे. इथून आपल्याला किल्ल्याचा घेराचा अंदाज येतो आपल्याला.
तुम्ही बघू शकता इकडे त्या इमारती आहेत. इकडं साधारणतः आता संवर्धन झालेलं आहे. त्याच्या बुरुजाच्या वरच्या भागावरती येऊन आपण उभे आहोत आणि हा किल्ल्याचा गिरा आपल्याला समजतो इथं आल्यानंतर. आणि हे तुम्ही बघताय ते खाडीचं पात्र आहे. समोरून उल्हास नदी येते आणि त्या खाडीला येऊन मिळते. याच मार्गावरून व्यापार चालायचा त्यावेळेस. आणि जो आपण मगाशी माहिती घेतली होती घोड्यांचा व्यापार चालायचा, तर हे खाडीचं पात्र आहे. इथं एक बंदर होतं, त्या बंदरावरतीच घोड्यांचा व्यापार जास्त चालायचा, त्यामुळेच त्या भागाला घोडबंदर असं नाव पडलं. या साईडला ठाण्याचा परिसर आहे, त्या पुढच्या साईडला बुरुजावरती आपण उभे आहोत. आणि माझ्या मागे तर तुम्ही चर्च बघताय. ज्यावेळेस पोर्तुगीजांची तर सत्ता होती त्यावेळेस या चर्चवरती त्यांची म्हणजे चर्चमध्ये त्यांची प्रार्थनास्थळ होतं. तिथे जाऊन ते लोक प्रार्थना करायचे. आपलं आता हे बुरुज वगैरे तर बघून झालेलं आहे. आता आपण त्या मार्गाने खाली गड उतार होऊयात आणि पुढे जे काही माहिती राहिली ते आपण पुढे जाऊन बघूया. किल्ला तर आपला बघून झालेला आहे. आपण या वाटेने आपण असं रिटर्न आलो. आता याच वाटेने आपण गड उतारवणार आहोत. सध्या तुम्ही हे सर्व बघताय ते पुरातन खात्याकडून संवर्धन करून बनलेलं आहे. आणि तिथे एक हौद आहे, पाण्याचा हौद इथं बघायला मिळतं. ह्याचं सुद्धा संवर्धन केलेलं आहे. आता सध्या छोटे मुलं तिथे क्रिकेट खेळते. आता आपण इकडून खाली उतरणार. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी हा परिसर जिंकून घेतला, आरमार स्थापनेनंतर साधारणतः 1672मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला आक्रमण करण्याचं ठरवलं होतं. परंतु त्यांच्या माहितीनुसार किल्ल्यावरती साधारणतः 40 ते 50 पोर्तुगीजांच्या तोफा होत्या, लांब पल्ल्यांच्या तोफा होत्या. त्याच्यामुळे महाराजांनी ही मोहीम तिथेच रोखली होती. कारण असं होतं की पोर्तुगीजांच्या लांब पल्ल्यांच्या तोफा, कारण की महाराजांना आपले मावळे जास्त प्रिय होते आणि ज्या तोफांनी आक्रमण झालं असतं, तोफा डांगल्या गेल्या असत्या तर महाराजांची भरपूर प्रमाणात हानी झाली असती, भरपूर प्रमाणात नुकसान झालं असतं. त्याच्यामुळे महाराजांनी हा किल्ल्यापासून मोहीमपासून माघार घेतली. आता आपण किल्ला तर आपला बघून झालेला आहे. आता आपण ह्या दिशेने गड उतार होऊयात. आपला बऱ्याच प्रमाणात बघून झालेला आहे. जेवढी माहिती माझ्याकडे उपलब्ध होती तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तत्पूर्वी या परिसरात आपण येऊन पोहोचले आणि ही भिंत आपण बघू शकता, पुरातन काळातली भिंत आहे आणि ही आता संवर्धन केलेली भिंत आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही भिंतींमधला फरक आपण इथेच समजून येतो. थोडा इकडे करा. हे बघा, ही आता संवर्धन करून बनवलेली भिंत आहे आणि ही पुरातन भिंत आपल्याला बघायला मिळते. खाडीच्या मुखाशी येऊन पोचलोय आणि प्राचीन कल्याण हे महत्त्वाचं बंदर होतं. अरबी समुद्रातून उल्हास खाडी मार्गे ह्या बंदरात बऱ्याच प्रमाणात जहाजांची ये जा होत असे. त्यासाठीच बरेच राज्यसत्त्यांनी ह्या बंदराच्या आसपास बरेच असे किल्ले बांधले होते. बघायला गेलात तर खाली वसईचा किल्ला, त्याच्यानंतर घोडबंदर आणि त्याच्या खाली जंजिरे धारावी, त्यानंतर गायमुख किल्ला, नागाल बंदर आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी हा किल्ला बांधला होता. आपला व्हिडिओ इथेच आपण शेवट करतोय. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.